गुड मॉर्निंग. मी केस धुतले होते. मीनवाईल मी खाली आली तेव्हा मी बघितलं की आंबे पडले होते. हा आंबा टेस्टी आहे पण थोडासा आंबट होता. हे मला काही आवडलं नव्हतं म्हणून मी हे पुसून पूर्ण क्लीन केलं आणि त्यानंतर फोटो खरंच खूप छान येत होते. ह्या बघा ना, किती सुंदर सुंदर पत्रिका आहेत ना, वेगवेगळ्या टाईपच्या, वेगवेगळ्या कलर्स कॉम्बिनेशन खतरनाक भारी आहे. हे सगळं मला खूप आवडलेलं. त्यानंतर आम्ही दुसरे आंबे खायला लागलो. म्हणजे आजचा दिवस आय गेस खाण्यापिण्यामध्येच गेलेलं आहे. हे संपलं तसंच आम्ही कच्ची पपई खाल्ली आणि खरंच खूप टेस्टी होती. म्हणजे जास्त गोड पण नाही, जास्त हे पण नाही. आणि हे बघा, जेवण मस्तपैकी झालं होतं पण सगळं तिखट असतं. यांच्या घरचं जेवण तिखटाशिवाय नसतं आणि मला तिखट खायची सवय नाही. आम्ही निघालो होतो बाहेर. पहिले जे काल शेवया आणि सगळं केलेलं होतं सुकवण्याचं, ते सगळं ठेवायचं होतं आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर. आणि एवढा वादळ वारा सगळा सुटलेला, जसं काय पाऊस पडेल, पण पाऊस काही पडला नाही. आम्ही एका पार्लरमध्ये गेलो, तो बंद होता. मग आम्ही सेकंड पार्लरसाठी थोडंसं वॉक केलं आणि इथे दीक्षिताचे केस कापायचे होते आणि मीनवाईल मला ॲब्रो करायच्या होत्या. हे दोन्ही काम संपून आम्ही नॉवेल्टीमध्ये गेलो. पण आम्हाला जे पाहिजे होतं ते एक्झॅक्ट नाही भेटलं. इकडे आज त्यांची कामवाली नव्हती येणार म्हणून थोडीशी मी मदत केली. आणि नारळ कापता कापता थोडं मॅन्डेट आहे ना, तोंडात जायलाच पाहिजे. दीक्षिता मस्तपैकी पास्ता बनवत होती आणि तो पास्ता आम्ही तिघींनी खूप एन्जॉय करून खाल्ला आहे. हा क्लिप बघा किती सुंदर दिसतो ना. इकडे लसूण निसून, इकडे बोंबलाची चटणी, पापलेट, बोंबील आणि पापलेटांचं रस्सासुद्धा बनला होता. आणि व्हेजसाठी होते भेंडी, बटाटा. हे मामींनी मला ताट सजवून दिलं होतं. एवढं टेस्टी जेवण आहे ना. फक्त प्रॉब्लेम एक आहे की मी तिखट खात नाही, पण जेवण एक नंबर भारी होतं.